रत्नागिरीत झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यामध्ये भास्कर जाधवांनी नारायण राणेंवर जोरदार टीका केली होती। दरम्यान यानंतर नारायण राणेंनी देखील भास्कर जाधवांना प्रत्युत्तर दिलंय। भास्कर जाधवांनी पुन्हा विधान केल्यास चोप देण्याचा इशारा नारायण राणेंनी दिलाय। बघूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। हा नाऱ्या पदाकरता प्रत्येकाच्या दारोदार भीक मागत भटकत फिरेल। कोणतरी भास्कर भाडुत्रे आणतात, बोला राणे विरुद्ध काय बोल, मी काय त्याला उत्तर देणार, पण एक दिवशी चोट देणार। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांना चोप देण्याचा इशारा दिला। रत्नागिरीत झालेल्या उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्यात भास्कर जाधवांनी राणे कुटुंबावर सडकून टीका केली होती। नारायण राणे पदांसाठी भीक मागत फिरणार असा हल्लाबोल भास्कर जाधवांनी केला होता। दरम्यान यानंतर नारायण राणे यांनी भास्कर जाधवांना गंभीर इशारा दिलाय। हा नाऱ्या पदाकरता प्रत्येकाच्या दारोदार भीक मागत भटकत फिरेल, हे माझा शाप आहे। साहेब साक्षात सिद्ध पुरुष होते। साहेबांनी या देशामध्ये जे जे शब्द उच्चारले, जे जे भाकीत सांगितलं, ते खरं झालंय। आणि आज हे लोक दारोदार भिका मागतायत, दारोदार फिरतायत। कोणतरी भास्कर भाडुत्रे आणतात, बोला राणे विरुद्ध काय बोल, मी काय त्याला उत्तर देणार, पण एक दिवशी चोट देणार, सोडणार नाही त्याला। हा, मी असं सोडत नाही। का मी कोण तुझ्या उठणे त्या माझं पैसे 15 लाख इलेक्शनला घेतले, अजून परत केले नाही, आणि तो माझ्यावर टीका करतो। एकदा 10 लाख आणि एकदा 15 लाख घेऊन गेला, काही द्यायची दाडत नाही, आणि तो टीका करतो। नारायण राणेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनीही राणेंना प्रत्युत्तर दिलं। चोप दिला किंवा हात उचलला तर त्याच भाषेत उत्तर देऊ असा प्रतिइशारा वैभव नाईक यांनी दिला। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भर सभेमध्ये भास्कर जाधव यांना चोप देतो म्हणून सांगितलं। याआधी वैभव नाईकांच्या कानाखाली लावतो म्हणून सांगितलं, आणि त्यामुळे खरं तर राज्यातल्या गृहमंत्र्यांना माहिती आहे की राणेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी कशी आहे, आणि त्यांनी ती भर विधानसभेमध्ये वाचून दाखवलेली आहे, आणि त्यामुळे ते नारायण राणेंवर काय कारवाई करतात हे आता महाराष्ट्रातल्या जनतेने पाहावं लागेल। भास्कर जाधवांनी नारायण राणेच नव्हे तर नितेश आणि निलेश राणेंवरही हल्लाबोल केला होता। दरम्यान जेवढं सहन करायचं होतं तेवढं केलं, मात्र पुन्हा विधान केल्यास सोडणार नसल्याचा इशारा निलेश राणेंनी दिला। काय चाललंय का या महाराष्ट्रामध्ये? हे नाऱ्याचे दोन चंगू मंगू ना, चंगू मंगू, तो एक तो नेपाळी वॉचमनच्या पोरासारखा दिसतो, तो कोणतो? अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आईला टीव्ही नुसता चालू रे केला की हा थोबडा घाणेरडा साला समोर। सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तळपायची आग होते। दुसरं ते चर्शी, आणि सध्या बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी, त्यांचं काय पीक नाही आलं, तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलंय। जेवढं सहन करायचं होतं तेवढं सहन केलं, आता नाही सोडत तुला। मग माझ्या आयुष्याचं काय वाटोळं व्हायचं ते होऊन जाऊ दे। मी का आयुष्यभर राजकारणामध्ये काय निवडणुका लढवायला आलेलो नाही। नसेल नशिबात नाही लढवणार, लोकांनी नाही स्वीकारलं परत एकदा पडीन, पण तुझ्यासारख्या ऐकून घेणार नाही, लक्षात ठेव भास्कर जाधव। पायापर्यंत जाईन लोकांच्या, पण ह्यांचे पाय जागेवर ठेवणार नाहीत जे माझ्या वडिलांबद्दल किंवा राणे साहेबांबद्दल काय बोलले तर। दरम्यान याच सभेत भास्कर जाधवांनी राणे कुटुंबाला एक आव्हानही केलं होतं। त्यानंतर भाजपनं भास्कर जाधवांचा जुना व्हिडिओ व्हायरल करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता। शिवसेना मी सुद्धा सोडली होती, राष्ट्रवादी काँग्रेस मी सुद्धा सोडली। मला माहित आहे 15 वर्षाच्या दीर्घ कालखंडामध्ये मी शिवसेना प्रमुखांबद्दल, शिवसेनेबद्दल अवाक्षर एका शब्दानं काढलेलं नाही, हे मला पूर्णपणे माहित आहे। आणि मी सांगितलं होतं मी राजकारणात निवृत्त होऊन जाईन जर ह्या क्लिप व्हायरल केल्या असतं। बाळासाहेब ठाकरे कधी यायचे नाही, संध्याकाळी 5-6 वाजता कधीतरी यायचे, आले की नुसती सळसळ घोषणारी जल्लोषने बाकीचे नेते पाळा पाचवण्यासाठी बाजूला जायचे। माझ्या हिंदू मुस्लिम बांधवांनो भगिनी की टाळ्याची झाली सुरुवात, 4 मुसलमानांना शिव्या दिल्या की कार्यक्रमाला भेटला, काही नसायचं, काही नाही। भास्कर जाधवांनी केलेल्या टीकेनंतर नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलंय। भास्कर जाधवांनी पुन्हा वक्तव्य केल्यास चोप देण्याचा इशारा त्यांनी दिलाय। त्यामुळे राणेंच्या इशाऱ्यानंतर भास्कर जाधव काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.